संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमधील सदस्य राष्ट्रांनी त्यांचं योगदान न दिल्यामुळे या जागतिक संघटनेला तातडीच्या निधीची चणचण भासत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी दिली आहे। सध्या संघटनेकडे असलेल्या निधीनुसार जुलैपर्यंतच नियमित कार्यान्वयन शक्य होणार आहे। त्यानंतर निधीच्या कमतरतेमुळे मोहिमांचं काम अडू शकतं असा इशारा त्यांनी दिला आहे। संयुक्त राष्ट्रांना सर्वाधिक निधी हा अमेरिकेकडून दिला जातो, मात्र अमेरिकेनं गेल्या वर्षापासून संयुक्त राष्ट्रांसाठीचं आपलं नियमित योगदान देणं बंद केलं आहे। अमेरिकेकडून गेल्या वर्षीचे 219 कोटी रुपये येणं बाकी असून त्यात या वर्षाच्या 76 कोटी 70 लाख रुपये एवढं देणं बाकी आहे। 2025च्या अखेरीस संयुक्त राष्ट्राकडे विक्रमी 156 कोटी रुपये इतकी वसुली होणं बाकी आहे। 2024च्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे। जर ही रक्कम तातडीनं संघटनेला प्राप्त झाली नाही तर 2026 करताचा अर्थसंकल्प सादर करणं शक्य होणार नाही। या अर्थसंकल्पाला 193 सदस्य राष्ट्रांनी सर्वानुमते गेल्या महिन्यात मंजूर केलं आहे, अशी माहिती गुटेरस यांनी दिली आहे।